कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न, तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजितदादांचं उत्तर. सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे याच हेतूनं धस काम करत आहेत. मात्र राजकारणामध्ये संवाद खुंटता कामा नये. मुंडे धसांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. कृषी क्षेत्रामधील भ्रष्टाचारावरून सुरेश धसांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर रोख. कापूस, सोयाबीन, तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती द्या. धसांचं कृषी विभाग सचिवांना पत्र. फक्त 2 तास ईडी आमच्या हातामध्ये द्या. शहा सुद्धा मातोश्रीमध्ये येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, राऊतांचं आव्हान. तर मूर्खांना मी उत्तर देत नाही, राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार. संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत. राऊतांची विधानं म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने. मंत्री गिरीश महाजनांची संजय राऊतांवर टीका. माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नसल्याचं बोललो, मात्र कुठल्याही पक्षाचं किंवा नेत्याचं नाव घेतलं नाही. नाराजीबाबतच्या वक्तव्यावर भास्कर जाधवांकडून स्पष्टीकरण. भास्कर जाधवांचा व्हॉट्सअप प्रोफाईल आणि स्टेटस चर्चेत. म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय, जनावरही विश्वास टाकतात. भास्कर जाधवांच्या या स्टेटसमुळे चर्चांना उधाण. ठाकरेंच्या शिवसेनेतील पडझड थांबवण्यासाठी नेत्यांचं मिशन कोकण. प्रमुख नेते लवकरच कोकणामध्ये जाणार. संजय राऊतांची माहिती. तर विनायक राऊतांच्या उपस्थितीमध्ये राजापुरातील पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनात बैठक. हरियाणा आणि दिल्लीमध्ये काँग्रेसनं आप सोबत युती होऊ दिली नाही. काँग्रेसला भाजपला नाही, तर मोदी विरोधात केजरीवालांना हरवायचं होतं. केजरीवालांनी सांगितलेला किस्सा राऊतांकडून समोर. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार. लाभार्थी महिलांचं उत्पन्न, कागदपत्र, जमीन यांची तपासणी होणार. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनेमधून वगळणार, सूत्रांची माहिती. निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंचा आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं, मात्र श्रीमंत महिलांनीही अर्ज केल्याचं निवडणुकीनंतर समजलं. अजित पवारांची मोठी कबुली. मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदूर रोटी बंद. कोळसा तंदूर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजीवरील भट्टी वापरण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा इंगा. क्रॉफर्ड मार्केटमधील एका शोरूम मॅनेजरनं हात जोडून मागितली माफी. मराठी तरुणाला हिंदी, गुजराती बोलण्यास केली होती जबरदस्ती. मला मराठी येत नाही, तुम्ही माझी तक्रार करा. उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी. तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? मराठी आरपीएफ अधिकाऱ्याचा अजब सवाल. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी वेळापत्रक जाहीर. 22 मार्च पासून रंगणार आयपीएलचा थरार. कोलकाता विरुद्ध बंगळुरूच्या सामन्यानं हंगामाला सुरुवात होणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.